या भोंदू बाबाचे मूत्र प्यायला जात आहेत, त्यांना लाज वाटत नाही. या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये असे उद्योग करायला लाज वाटत नाही का? मित्र हो, नाशिकच्या भोंदू बाबाचं प्रकरण उघडकीला आलं आणि विधानसभेमध्ये आज प्रचंड राडा झाला. या भोंदू बाबाच्या संपर्कामध्ये अनेक बडे मंत्री, बडे नेते, हे सगळी मंडळी असल्याचं आधीच समोर आलेलं आहे. तुम्ही त्यांचे फोटो सुद्धा पाहिलेले आहेत. अहो, महिला आयोगाच्या अध्यक्ष चक्क या भोंदू बाबाचे पाय धुताना पाहून महाराष्ट्राची मान शरमेनं खाली गेली आहे. अनेक बड्या बड्या मंत्र्यांचे फोटो या भोंदू बाबाच्या सोबत बघून महाराष्ट्राची लाज गेलेली आहे. तरीही काही कोडगी मंडळी अशा फोटोचं सुद्धा अगदी निर्लज्जपणे समर्थन करताना दिसलेले आहेत. विरोधकांनी मात्र आज आंधळ्याचं सोंग घेणाऱ्या सरकारला आणि भोंदू बाबाच्या पायाची लीन होणाऱ्या नेत्यांना भर विधानसभेमध्ये धू धुतलं आहे. या भोंदू बाबाचे मूत्र प्यायला जातं, त्यांना लाज वाटत नाही का? या भोंदू बाबाच्या संपर्कात असलेल्यांची, आलेल्यांची HIV तपासणी करा, नाहीतर सगळे मरतील, अशा फैरी आज विरोधकांनी भर विधानसभेमध्ये झाडल्या. विशेष म्हणजे अशोक खरात नावाच्या या भोंदू बाबाची अनेक मंत्री, बड्या नेत्यासोबत उठबस होती. हे प्रकरण समोर आल्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागलेला आहे. या सगळ्या घडामोडी घडत असताना आता विरोधकांनी एक मोठी मागणी केली भर विधानसभेमध्ये. खरात सोबत ज्याचे फोटो आहेत अशा सगळे मंत्री, नेत्याच्या विरोधामध्ये कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आज विरोधकांनी विधानसभेमध्ये केली आहे. सोबतच या प्रकरणामध्ये HIV चाचणी सुद्धा करण्याची थेट विधानसभा सभागृहामध्ये मागणी केली गेली. त्यामुळं आता वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलेलं आहे. विधानसभेत भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणावर चर्चा सुरू असताना काँग्रेसनं स्थगन प्रस्ताव आणला. त्यानंतर काँग्रेसचे नेते नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार यांनी सरकारला जबरदस्त घेरलं. भोंदू बाबाला जे जे भेटले आहेत, जे त्या व्हिडिओ क्लिपमध्ये आलेले आहेत, त्या सर्वांच्या मोबाईलचे CDR तपासले पाहिजेत, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली. त्याचबरोबर या भोंदू बाबाला जे जे भेटलेले आहेत त्या सर्वांची HIV टेस्ट करून घ्यायला हवी, असं म्हणत सरकारनेच या चाचण्या करून घ्यायला हव्यात, नाहीतर सगळेच संसर्गानं मरतील, एवढी मोठी चिंता सुद्धा व्यक्त केली गेली. आणि याच प्रकरणावर बोलताना भोंदू बाबासोबत ज्यांचे ज्यांचे फोटो आलेले आहेत त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी सुद्धा नाना पटोले यांनी केली. ठाकरे गटाचे नेते आमदार भास्कर जाधव यांनी ते या प्रकरणावर बोलताना प्रचंड संताप व्यक्त केला. या प्रकरणामध्ये सगळ्याच पक्षाचे लोकप्रतिनिधी आहेत, मी कुठल्याही एका पक्षावर बोलत नाही. या भोंदू बाबाचे मूत्र प्यायला जात आहेत, त्यांना लाज वाटत नाही. या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये असे उद्योग करायला लाज वाटत नाही का? असा रोखठोक सवाल भास्कर जाधव यांनी केला. भर विधानसभेमध्ये आज अनेक नेत्यांची आणि या मंत्र्यांची लाज काढली गेली. लाज, त्यांच्या अब्रूची लक्तर अक्षरशः वेशीवर टांगली गेली. खरं तर यामुळं महाराष्ट्राची इज्जत गेली, महाराष्ट्राची बदनामी झाली. पण त्याची लाज कुणाला वाटली की नाही वाटली हे आपल्याला समजू शकत नाही मित्रांनो. अर्थात ज्याला लाज असते त्यालाच लाज वाटते ना, आणि ज्याला लाज असते ते असे निर्लज्ज मार्गाला कधी जात नाही. अनेक बड्या बड्या नेत्यांचे फोटो या भोंदू बाबाच्या सोबत महाराष्ट्रानं पाहिलेले आहेत. मुख्यमंत्री पदावर असताना सुद्धा एकनाथ शिंदे या भोंदूच्या भेटीला गेलेले आहेत, की जो आज मानवाच्या देहातील जनावर म्हणून लोकांच्या समोर आलेला आहे. एकनाथ शिंदे हे काही एकटेच नाहीत हो. त्यांच्या गटाचे नेते दीपक केसरकर हे आघाडीवर आहेत. भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, शिवसेनेचे मिलिंद नार्वेकर, जयंत पाटील, अगदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे सुद्धा फोटो या भोंदूच्या सोबत आहेत. त्यामुळं
या भोंदूबाबाच्या संपर्कात जे आलेले आहेत त्याच्यावर काही कारवाई होणार नाही हे तर तसं उघड आहे. पण एक प्रश्न मात्र नक्की विचारावासा वाटतो मित्रांनो, अरे बाबारो, कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा? पूर्वी हा प्रश्न तुम्हीच विचारत होता का? आता हाच प्रश्न महाराष्ट्र तुम्हाला विचारतो आहे. उत्तर द्यायचं नैतिक धैर्य आहे का कोणाजवळ? आहे का? द्याल का याचं उत्तर? मित्र हो, तुम्ही काय म्हणाल? काय वाटतं तुम्हाला या सगळ्या परिस्थितीचं? ह्या महाराष्ट्राची बेइज्जती करणारे हे आपणच निवडून दिलेले हे लोक आहेत आणि ते महाराष्ट्राचे म्हणजेच आपल्या स्वाभिमानाची, आपल्या अस्मितेची बदनामी करायला उठलेले आहे. व्यक्त व्हा मित्रांनो. हे सगळं पाहून तुम्हाला काय वाटतं ते जरूर सांगा. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.